स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात समाजसेवेचा महाउत्सव. 15,000 विद्यार्थ्यांना डेंटल किट, गुणवंतांचा गौरव, वृक्षारोपण आणि सुश्राव्य संगीत सोहळा. लोकनेते माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ठाणे शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीमुल्ला यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाण्यातील प्रत्येक प्रभागात येत्या 22 जुलै रोजी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अजितदादांना लहान मुलांविषयी असलेले विशेष प्रेम लक्षात घेऊन शहरातील शाळांमध्ये सुमारे 15,000 विद्यार्थ्यांना डेंटल किटचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर 26 जुलै रोजी गडकरी रंगायतन येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेत 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमात 8 लॅपटॉप आणि 16 टॅब बक्षीस स्वरूपात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नजीमुल्ला यांनी दिली. याशिवाय डावकरे फाउंडेशनच्या माध्यमातून सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या अविस्मरणीय दादा या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ठाणे शहरातील विविध भागात वृक्षारोपण अभियान देखील राबविण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्याला चालना देण्याचा आणि विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न असल्याचे नजीमुल्ला यांनी सांगितले. तसेच ठाणेकरांनी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे का येत्या 22 जुलैला स्वर्गवासी आदरणीय सन्माननीय लोकनेते अजितदादा पवार साहेबांची पहिली जयंती आहे. आणि कधी असं आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला एवढा लवकर आणि आम्हाला ते दिवस बघायला लागेल का. आम्हाला वाढदिवसाच्या आनंदापेक्षा पहिली जयंती साजरी करायला लागेल. त्या जयंतीनिमित्त ठाणे शहरात आम्ही एक विविध कार्यक्रम राबवणार आहेत. वॉर्डात प्रत्येक परिसरात आपल्या आपल्या आमचे जे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते त्यांच्या मार्फत त्यांच्या वतीने तर कार्यक्रम राबवले जाणारच आहेत. पक्षाचा मार्फत आम्ही या शहरात 3 विविध प्रामुख्याने कार्यक्रम आयोजित करत आहेत. सर्वप्रथम म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी जसा अजितदादांना हेल्थ आणि लहान मुलांची काळजी खूप होती, तर त्या बाबतीत आम्ही किमान 15,000 सर्व महापालिकेच्या शाळेत आम्ही एक डेंटल किट वाटप करणार आहोत. कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून दंत हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्या बाबतीत एक नवीन संकल्पना, कारण आपण केक वाटप वेगवेगळ्या पद्धतीने साहित्य वाटप होत राहतं, पण एक डेंटल किट पूर्ण 12,500 विद्यार्थी जे आपले छोटे चिमुकले 1 ते 4थी पर्यंत, म्हणजे नर्सरी ते 4थी जिथे बालवाडी आहेत महापालिकेच्या शाळेत, तिथून तर 4थी कक्षापर्यंत आम्ही डेंटल किट देणार आहे. त्याच्यात 2 ब्रश, टूथपेस्ट असा एक डेंटल किट आम्ही वाटप करण्याचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर 26 तारखेला 26 जुलै 2026 ला गडकरी रंगायतनमध्ये आम्ही सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी मध्ये 60% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ आणि करिअर मार्गदर्शन शिबिर आम्ही ठेवलेलं आहे. त्याच्यात बरेचसे आम्ही लॅपटॉप, त्याच्यानंतर टॅब आणि प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू असं एक प्रोत्साहन व गुण गौरव करून त्यांना मनोबल वाढवण्याचा विद्यार्थ्यांचा एक प्रयत्न आणि त्या बाबतीत सन्माननीय अजितदादांचा शिक्षण व त्याच्या बाबतीत विद्यार्थी, चांगली सुविधा असलेली शाळा
या बाबतीतले आमचे विचार, त्या बाबतीत लोकांचे विचार आणि करिअरमध्ये चांगला गायडन्ससाठी करिअर गायडन्सचा आम्ही कार्यक्रम नियोजित केलेला आहे. किमान 2 वक्ते आमचे येण्याच्या वाट आहेत. उद्यापर्यंत ते कन्फर्मेशन होईल. तर 26 तारखेला गडकरी रंगायतांमध्ये आम्ही आपल्या मार्फत सर्व ठाणेकरांचे विद्यार्थ्यांना आवाहन करतो का आपण तातडीने ऑफिसला संपर्क साधावा. आम्ही त्याच्या बाबतीतले फॉर्म्स भरून ठेवणार आहेत. फॉर्म्स भरून लवकरात लवकर दिले तर आपल्याला अधिकृतरित्या आमंत्रण पत्रिका व त्या बाबतीतली एक प्रोत्साहन देण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी नक्की त्याच्यात तुमचा सहभाग मूल्यवान असेल. म्हणून हे आमचा एक दादांना स्मरण म्हणून आमचा एक प्रयत्न आहे हे सर्व कार्यक्रम करून. व त्यासोबत एक 4था कार्यक्रम आहे, म्हणजे 3च सांगितलं, चुकी झाली. 4था कार्यक्रम आहे की डावकरे फाउंडेशन मार्फत प्रबोध डावकरेंनी 22 जुलैला दुपारी 4 नंतर वैशाली सामंत गायिका आहेत, ते सिंगर आहेत, त्यांचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. तर अस्मरणीय दादा जे आमची या ठाणेकरांची आमची एक टॅगलाईन असेल, कारण दादाची एक आठवण न विसरणार आपला दादा. त्या बाबतीत एक 22 जुलैलाच गडकरी रंगायतांमध्येच दुपारी 4 नंतर प्रबोध डावकरे मार्फत एक नियोजन केलेलं आहे. तर त्या बाबतीत आम्ही सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की त्याच्या बाबतीत आपण सहभागी व्हावे.